देवराज कालरा, शिर्डी. बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हो बोला. शेवटी जेव्हा देह सुटतो अंतिम क्षणी आपण कोणाचे ध्यान किंवा मनन करायचे आहे. खरी गोष्ट तर ही आहे की जेव्हा आपण बिझनेस करतो ना तेव्हा 31 मार्चला त्याची सारी बॅलन्स शीट येते की नाही. तरी त्या दिवशी येते बॅलन्स शीट. मृत्यू म्हणजे सगळ्या आयुष्याची जी कर्म केली त्याची बॅलन्स शीट येईल. आता हे समजा आज आपण ज्ञान घेतलं आहे, आपण ज्ञानात राहता 5 आज्ञांमध्ये राहता, मग 5 आज्ञांची बॅलन्स शीट शेवटी येईल. आणि अज्ञान असेल, राग द्वेष मोह असता असेल तर बॅलन्स शीट तशी येईल, आर्तध्यान रौद्रध्यानवाली. आणि ही ज्ञान असलेली बॅलन्स शीट. आता ज्ञानात राहिल्याने काय होतं, 5 आज्ञांमध्ये आपण राहिलो आणि आपण आपल्या आयुष्यातले राग द्वेष मोह सगळे धुवून टाकले तर आपल्याला सिमंदर स्वामींचं शरण मिळेल. तीच आपली प्रार्थना आहे. आणि त्याचं फळ म्हणून अंतिम समयी ज्ञानाची जागृती असेल, मी शुद्धात्मा आहे ही जागृती राहील. सिमंदर स्वामींची आराधना पण करत राहिलो तर समाधीपूर्वक आत्म्यात राहून देह सुटेल ह्याची गॅरंटी आहे. आणि पूज्यश्री ज्ञान तर घेतलंय जळगावात. आता दुसरा प्रश्न आहे की चरणविधीमध्ये दादा मला आपला निधिध्यासन द्यावे हे जरा समजवावे. निधिध्यासन म्हणजे दादाजींचा चित्रपट स्मरून व्हिडिओ बघत राहाल तर चालत फिरत दादाजींचं दर्शन होईल. म्हणजे त्यांचं स्मरण केल्यामुळे जो प्रकट आत्मा आहे त्याची शक्ती आपल्याला मिळते. सिमंदर स्वामींचं स्मरण कराल त्यांची शक्ती मिळेल. म्हणजे तेवढं लक्षात ठेवा असं म्हणू इच्छितात. जय सच्चिदानंद. प्रद्युम्न जोशी, सद्गुरू राय. प्रद्युम्न जोशी. पूज्यश्री प्रणाम. माझं नाव प्रद्युम्न जोशी आहे. माझा प्रश्न आहे की भगवानांनी आपल्या सर्वांना काहीतरी उद्देश पूर्ण करण्यासाठी बनवले आहे. म्हणजे साऱ्या जीवनाचा एक उद्देश आहे. जसा आपला उद्देश सर्वांना जागृती देणे आहे, मग म्हणून आपण आपल्या जीवनाचा उद्देश कसा ओळखायचा? ते तर आतूनच बघा. कोणी म्हणतं ना मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला इंजिनियर व्हायचं आहे. म्हणजे पूर्वकर्म आपल्याला प्रेरणा देत राहतात संसार व्यवहारात. आणि आत्मज्ञान मिळालं की इथे दादा भगवानांचा जो ज्ञानविधी होईल त्या ज्ञान मिळेल. आणि ज्ञानानंतर आपली समज चेंज होईल. संसार व्यवहारात तर प्रद्युम्नाचा हिशोब आपण घेऊनच आलो आहे. संसार व्यवहारात डॉक्टर होणं, इंजिनियर होणं किंवा सक्सेसफुल होणं किंवा अनसक्सेसफुल होणं सगळा हिशोब पूर्वकर्मांचा हिशोब. पण आतून आपल्याला आत्म्याची जागृती मिळाली तर आपल्याला मोक्षास जाता येईल. संसारातले राग द्वेष द्वेषाचा हिशोब पूर्ण करायचा आहे हेच ध्येय आपलं ठरून जाईल. आणि हळूहळू संसाराचा हिशोब आपण पूर्ण करू ज्ञानात राहून आणि मोक्षाचा पुरुषार्थ करू ज्यामुळे आपल्याला मुक्ती मिळू शकते. म्हणजे आता माझ्या बाबतीत असं घडलंय, आता माझे वडील वकील होते आणि माझाही इंटरेस्ट ह्याच फील्डमध्ये आहे आणि मी पण LLB करतोय, BLLB. आणि मी पण तेच ध्येय ठरवलंय जज बनण्याचे. मग काय मी असं मानू का की हे संयोग होते आणि ह्याचा अर्थ हाच हिशोब घेऊन आलो? पूर्वकर्माचा हिशोब आहे. बरं. इथे त्याच आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला आणि वकील व्हायची इच्छा व्यक्त केली, इच्छा झाली आहे म्हणून बीज आपलं आहे. बीज आता प्रकट होत आहे. पण मला ना कधी कधी असं वाटतं की म्हणजे आपण जज असतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की ह्याने म्हणजे खरोखरच कोणी केलाय गुन्हा, पण नंतर एव्हिडन्स मिळत नाही आणि जजमेंट सारेच उलटे होते. तो जो गुन्हेगार असतो तो सुटतो. आता त्यात आपण बॅलन्स कसा राखायचा असं जर आपल्या बाबतीत घडलं तर? हे बघा, यात आता काय की आपण भावना ठेवायची की प्युअर खरी केस सॉल्व करायचे, वाईट काम करणाऱ्यांची केस नाही घ्यायची. तेवढी भावना ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा की नाही सत्याचीच बाजू असणारी केस आपण घ्यायची, नाहीतर आपण नाही घेणार. पण ती जजकडे तर येतेच ना केस, म्हणजे कशी असो पण जजला तर ती सॉल्व करावीच नाही. लागते. बाकी तर बघा सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स ऑफ डिपेंड आहे. म्हणजे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स मिळाले तर प्रूव्ह होईल की हा निर्दोष आहे. बरोबर. धन्यवाद. जय सच्चिदानंद. हॅलो. बोला. पूज्य श्री दादा भगवानांच्या चरणी कोटी कोटी नमन करते मी. हो. माझा प्रश्न असा आहे की 4 वर्षात मी सारे गुरु केले, भगवंतांची पूजा केली, माताजींची पूजा केली, पण मनाचे काही समाधान नाही झाले. आणि एक दिवस अशीच मैत्रीण भेटली. मैत्रिणीने सांगितलं, काय झालं तुला? मी तेव्हा सांगितलं काही नाही, अशीच घरात चिडचिड होते, भांडणं होतात. तर म्हणाली सकाळी 7 वाजता कार्यक्रमला तो सह्याद्रीवर, तो जाऊन बघ. तर तेव्हापासून मी जो कार्यक्रम बघितला सह्याद्रीवर, 3 महिने कार्यक्रम बघितला, मनाला खूप आनंद वाटला. पण माझे असे म्हणणे आहे की नाशिकमध्ये म्हणजे दीपकबाईंचा कार्यक्रम जरूर व्हावा आणि त्या कार्यक्रमाला मी नेहमी उपस्थित राहावे
आणि ज्ञानविधी मी घेतलाय सुरतमध्ये. तेव्हापासून मला असं वाटतंय की मी छाया नाही आहे आणि भांडणं अजिबातच नाही आहेत आणि चिडणे अजिबात होत नाही. मी दीपक भाईच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. हो हो. जय सच्चिदानंद. सच्चिदानंद, माझा बोला. प्रश्न आहे, 5 आज्ञा आणि फाईलमध्ये काय संबंध आहे किंवा अंतर आहे? ते उद्या कळेल ते तुम्हाला. कृपया. ज्ञानविधीमध्ये समजेल तुम्हाला. हं? दुसरं, आपण जे संसारात आलो आहे, जे काही काम करतोय, ते काय सारं पूर्वकर्माच्या हिशोबामुळे आहे? हो. पूर्व हिशोबच पक्का. नमस्कार. जय सच्चिदानंद. हिमानी पाटील कुठून बोलले? बोला. अ, दीपक भाई, माझा मुलगा आहे 9 वर्षाचा. त्याला ऑटिझम आहे, स्ममग्नता, एक मानसिक स्थिती आहे. तो म्हणजे बघा, नॉर्मल मुलांसारखं शाळेत नाही शिकू शकत. तो एका जागी बसू नाही शकत. त्यामुळे त्याला कोणतीही शाळा ॲडमिशन नाही देत. आणि त्याची अवस्था बघून मला खूप त्रास होतो. खरे तर रोजचे कामकाज तो सारे करतो. पण जर तो शाळेत नाही जाऊ शकला, अक्षरज्ञान नाही झाले, तर कसे त्याला ज्ञान प्राप्त होईल? त्याचं एखादं स्पेशल स्कूल शाळा असेल ना? स्पेशल स्कूल ट्राय तर करतोय, पण तिथे सुद्धा नाही होऊ शकत. आणि म्हणजे मी असा विचार करते की मी स्वतः व्यवसायाने टीचर आहे आणि माझे पती इंजिनियर आहेत. आम्ही दोघेही आपल्या व्यवसायात प्रामाणिक आहोत. पण असे असूनही आमचा मुलगा असा का झाला? हा कर्मांचा हिशोब आलाय. आता जी काही स्थिती आहे ती स्वीकारायची आणि दुसरं डॉक्टरांचं औषध घ्यायचं मुलासाठी. आणि दुसरा उपाय हा करा, दादा भगवानांचा असीम जय जयकार त्यांना शिकवा, घरात आरती करा, त्याला जरा योगा प्राणायाम असं एक्सरसाइज चला करूया, एकत्र म्हणूया. त्यामुळे त्याची थोडी इम्प्रूव्हमेंट होत जाईल. बरं. हा उपाय करायचा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. विकास बोला. जय सच्चिदानंद. हो बोला. दीपक भाई, मी 2-3 वेळा तरी जयपूरहून आलो आहे इथे आणि आपलं ज्ञान जे आहे माझ्या ते खूप जास्त आहे. म्हणून मी माझ्या मुलांना हे सारे एक प्रकारे समजावून सांगायला लागलो होतो की इथे माझं काही नाही आहे, जसे आपण समजवतो ना अगदी तशाच प्रकारे. आणि मग मला स्वतःला खूपच एकटेपणा जाणवायला लागला आणि मी खूपच उदास होऊ लागलो. नाही आता एवढं समजून घ्या, किशनलाल ची बायको आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, सगळे किशनलालचे. मी शुद्धात्मा आहे. हां, माझं कोणीच नाही आहे. त्याऐवजी मी शुद्धात्मा आहे, तूही शुद्धात्मा आहेस. आणि व्यवहारात पिता आहे, पती आहे, पुत्र आहे, दादा आहे, सगळे व्यवहारही राखायचे आहेत. निश्चयसुद्धा नीट ठेवा. व्यावहारिकदृष्ट्या तर आहे ना, पत्नी आहे, मुलं आहेत, मुलांची मुलं, सगळे व्यवहारात राहतच आहेत. व्यवहार तर व्यवहारात समभाव ठेवायचा आहे, हं. रागद्वेष नाही करायचा. समजलं आता तुम्हाला? नाही, त्यांना तर समजतं काय, पण तरी म्हणजे अगदी हतबल असल्यासारखं वाटायला लागलं खूपच. हे बघा, आता एवढं समजायचं की फाईल्सचा समभावाने निकाल करायचा आहे. म्हणजे असं वेगळं स्वतःला ठेवायचं नाही की माझं कोणी नाही असं नाही. तर म्हणा यांच्यावरही संस्कार व्हावेत, सद्बुद्धी मिळावी, सत्संगात यावेत आणि तसा व्यवहार करायचा आजूबाजूवाल्यांशी. ठीक आहे. हं? आणि सेवेच्या कार्यात स्वतःला गुंतवून घ्या, सत्संगात येत राहा. आणि तिकडेही जयपूरमध्ये सत्संग होतो, आठवड्यातून 1-2 वेळा प्रोग्राम असतो, जरूर जा. नाही, तिकडे जाण्यामुळेच, तिकडे असल्यामुळेच मी इकडे आलोय. ठीक आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. बोला. जय सच्चिदानंद. पूज्यश्री कोटी कोटी नमन. मी माझ्या बहिणीबरोबर विशाखापट्टणमहून पहिल्यांदा आली आहे. आपले दर्शन आणि ज्ञानविधी घेण्यासाठी आली आहे. पूज्यश्री, मी कित्येक धर्मगुरू आणि योग साधकांबरोबर साधनासुद्धा केली आहे. पण कुठेच मला तृप्तीची जाणीव नाही झाली आहे. काही आहे म्हणून मनात एक विचार सतत यायचा. एका महात्म्यांच्या प्रेरणेने मी दूरदर्शनवरचे आपले सारे प्रोग्राम बघणे सुरू केले. 1 वर्ष होतंय आणि माझ्या साऱ्या समस्यांचे समाधान, साऱ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत आहेत. आणि यातून मला खूप शांती आणि आनंद होतोय आणि साऱ्या अडचणींवर मात मी खूप समजूतदारपणे आणि शांतीने करतीये. पण माझा एक प्रश्न आहे की कृष्ण भगवानांनी आत्मज्ञान पांडवांना जे दिलं होतं त्यांनी तर मोक्ष प्राप्त केला. पण मी ऐकले होते एका एपिसोडमध्ये की श्रीकृष्ण भगवानांचा मोक्ष झाला नाही, त्यांना अजून 1-2 अवतार घ्यायचे आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. त्याचं काय की बघा, दादाजी काय म्हणायचे की मी आपल्याला ज्ञान देतो,
त्यामुळे आपला तर एका अवतारात मोक्ष होऊ शकेल, पण मला 2, 4, 5 अवतार घ्यावे लागतील का? कारण माझं काम बाकी आहे इतरांना मोक्षाला पोचवण्याचं. म्हणजे कृष्ण भगवंतांचं काम बाकी आहे. तीर्थंकर असतील तर ते लाखो माणसांना आत्मज्ञान प्राप्त करून देऊन मोक्ष प्राप्त करून घेतील, नंतर स्वतःही मोक्षास निघून जातील. आता त्यांचा मोक्ष त्यांच्या हातात आहे. 1-2 अवतारात म्हणजे 2-3 दिवसांनी बाहेर पडू आपण, आजच बाहेर पडलं त्याने काय फरक पडतो? त्यांचा मोक्ष कोणी थांबवणार नाही आहे. काय होय. जय सच्चिदानंद. विकास. जय सच्चिदानंद. मी विकास कोटवानी, रिवा मध्य प्रदेशातून आलोय. मी आपला प्रोग्राम दूरदर्शनच्या नॅशनल चॅनलवर बघतो आणि मी इथे पहिल्यांदा आपल्या इथे आलोय माझ्या पत्नीबरोबर. माझा प्रश्न असा आहे की माझ्यात निर्णय क्षमता अजिबात नाही आहे. खूपच विचार करतो प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक कामं मी टाळतो, विचार करतो, वाटतं नंतर करेन आणि निर्णयच घेऊ शकत नाही आणि कोणतंही काम नाही करू शकत. म्हणून कृपया मार्गदर्शन करावं. बायकोला विचारायचं काय करता येईल. बसा, काय नाही करायचंय, बसायचं. घरामध्येच गुरु आहेत का आपण उगाच दुःखी व्हायचं. बायकोचं ठीक आहे, तिला विचारतो, पण ती सुद्धा नीट नाही सांगू शकत काही. नसेल सांगू शकत तर दुसरा उपाय करा. कसं सांगा ना आपण. एक पॉझिटिव्ह लिस्ट बनवा की ह्या कामासाठी व्हॉट आर द पॉझिटिव्स, व्हॉट आर द निगेटिव्स. नंतर थोडी वाट पहा, धीर धरा. आतून तुम्हाला आवाज येईल की नाही आता हे करू नये, बरोबर आहे हे सगळं. म्हणजे पॉझिटिव्ह बरोबर आहे. मग हळूच ठरवायचं की नाही आता हा आपल्याला पॉझिटिव्हमध्येच पुढे जायचं आहे, तेच पूर्ण करा. नंतर विचलित व्हायचं नाही. होय. आणि तिसरा उपाय हा आहे की कोणी अनुभवी या लाईनमध्ये असतील, बघा मित्र किंवा आपले वयस्कर लोक असतील, चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगतील, मग त्यांना भेटून त्यांच्याकडून समजून घ्या. किंवा मग चौथा उपाय हा आहे की दादा भगवानांचा असीम जय जयकार अर्धा 1 तास बसून करा. दादाजी मला शक्ती द्या, हा व्यवहार मी समता भावनेने पूर्ण करू शकेन, अशी मला समज प्राप्त हो, समाधान मिळावं, कृपा करा. संयोग जुळतील, काही निमित्त घडतील, मार्ग निघेल पुढचा. होय. संयोग तर आज खूपच चांगले आहेत, कारण 2 दिवसांआधी मी आपला प्रोग्राम बघत होतो. 1 महिन्यापासून बघतोय. माहित नाही पण कसं असं वाटलं की जावं आणि एकदम तिकीट काढलं, कन्फर्म सुद्धा झालं. मिळत नव्हतं पण मिळालं आणि त्याचाच विचार करत आलो आणि सर्वांनी साथ दिली. माझा भाऊ बाहेर गुडगावात जॉब करतो. अचानक मला त्याने फोन केला, म्हणाला की कळलं नाही, म्हणाला सरप्राईज देतोय दादा, मी उद्या येतोय. मी म्हटलं मी तर उद्या चाललोय. तर तो म्हणाला खूपच चांगली गोष्ट आहे, तुम्ही निघाला. तेव्हा मी म्हटलं चला बापांना सुद्धा मदत होईल आणि एवढा सुयोग जुळला. सारे लोक आहेत आणि मुलं, लहान मुलगा आहे माझा 4-5 वर्षांचा आणि एक 9-12 वर्षांचा. तर लहान मुलांना सुद्धा सोडून, दोघांनाही सोडून मी इथे आलोय. तेव्हा धाकट्या मुलांनी सांगितलं की एकदा तोही म्हणाला की मी म्हणालो बाळा मी मम्मीला घेऊन जातोय. तो म्हणाला की काहीच हरकत नाही, अगदी आरामात. किती चांगले संयोग जुळले. खूप छान. आणि एक थोडं सांगायचं आहे की मी ना खूपच शॉर्ट टेम्पर्ड आहे. खूपच लवकर राग येतो मला आणि थोड्याच वेळात लक्षात येतं, 10 मिनिटं 20 मिनिटं नंतर वाटतं की नाही यार मी का उगाच चिडलो आणि पश्चाताप देखील होतो. पण त्याच्याप्रती होतं आता- तसं माहित नाही. आता- राग पुन्हा राग येतो. आता 2 स्टेप्स आहेत बघा. एक, प्रतिक्रमण करायचं कोणाला, बायकोला किंवा मुलाला किंवा ऑफिसमध्ये कोणालाही दुःख दिलं तर विकासकडून माफी मागून घ्यायची, प्रतिक्रमण करायला लावायचं. दुसरं, कशामुळे तो क्रोध झाला, आपली मनमानी झाली नाही, आपला कुठे इम्पॉर्टन्स मेंटेन झाला नाही, आपल्यावर जर आक्षेप घेतला गेला, कशामुळे क्रोध आला त्याचा शोध घ्यायचा आणि त्याबाबत आपण जागृती ठेवायची. तुम्ही उद्या ज्ञान घ्याल, मग तुम्हाला या पुढच्या गोष्टी म्हणजे लक्षात येतील. हेच सारं राग ह्याच्यामुळेच येतो. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, म्हणजे आमचं दुकान आहे तर तिथे कर्मचारी आपलं ऐकत नाहीत वाटतं आणि मालकीपाना जागा होतो, यार मोठा असूनही माझं हे ऐकत नाहीत. मला हे समजत नाही की मी एवढं चांगलं वागतो यांच्याशी, प्रत्येक गोष्ट कोऑपरेट करतो, पण माझं ते ऐकतच नाहीत. आणि जेव्हा काम नसतं तेव्हा बसून राहतात आणि जेव्हा काम नसतं तेव्हाच येतात आणि मग असं वाटतं की आपणच त्यांचं ऐकतो. असंच सारं नाही, घडतं. पण क्रोध केल्यामुळे आपल्यावर जर कोणी क्रोध केला तर आपल्याला आवडेल नाही, का? खूप दुःख होतं. तर मग आपण कोणावर क्रोध केला तर त्याला दुःख होईल. म्हणून त्याऐवजी त्याला समज द्या, त्यांना समजावा, भाऊसाहेब असं करायला हवं, असं नाही करायचं, लक्षात ठेवा हे चांगलं नाही आहे. आणि शक्यतो आपण दुसरे उपाय करायचे. पण क्रोधाने दुःख देणं, तोही दुःखी होईल, मग मनातून भाव बिघडतील किंवा मग वैर बांधेल एखादा जीव. नक्कीच काम बिघडतं. काम जास्तच बिघडेल. बरोबर आहे. कस्टमरशी सुद्धा आम्ही लोक बोलतो, मग आणि- तिथेही आमचं चुकत जातं. वेगळंच बोलतो, जोरात बोलतो, कळतच नाही मनातून आपण त्यांच्याशी काय बोलतो. म्हणजे अशा गोष्टी असतात, म्हणजे बार्गेनिंग करणं, नाही, म्हणजे ज्ञानामुळे- ते तर कसं तरी होतच. म्हणजे ज्ञानामुळे हे समजेल सगळं. ते स्वतः हां. करतो का संयोगाधीन असतो माणूस,
याची समज आली की आपला क्रोधही हळूहळू दूर जाईल बरं आणि सोल्युशन निघेल व्यवहारात. आणि प्रतिक्रमण कसं करतात त्याविषयी माफी थोडंसं मागायची, ते उद्या सांगू बरं ज्ञानविधीमध्ये. आपल्या त्याच स्वतःशीच. व्यक्तीच्या अंतरंगातील शुद्धात्म्याचं स्मरण करायचं आहे. शुद्धात्मा भगवान, हां या भाऊसाहेबांना क्रोधाने मी दुःख दिलं, हां मनापासून मी पश्चाताप करतोय, मला क्षमा बरं. करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या, नक्कीच हे मला समभाव राखण्याची शक्ती द्या, बरं अशी प्रार्थना करून मग माफी मागितल्याने नॉर्मल व्यवहार होईल. हे मी करतो. मी टीव्हीवर आपल्याला ऐकलंय म्हणून हे मी करतो आणि त्यामुळे माझ्यात फरक पडलाय. एक दोनदा मी ही गोष्ट केल्याने मला वाटलं की हा बाबा माझंही मन हलकं झालेलं आहे आणि समोरचा मग पुन्हा परत येऊन तसाच नॉर्मल होऊन खूप जातो. छान. बघा, होय, आता होय. ज्ञानामुळे आणखी जास्त बरं फरक पडेल. ज्ञानाबाबत तर आमच्या घरी आमच्या मातोश्री स्वतः जसं आपण सत्संग करताय तसाच माझ्या मातोश्री लखनौमध्ये सहभागी होतात. सत्संग त्या पण करतात. गीता ज्ञानाचा सत्संग असतो. त्यामुळे असंच वाटतं की आणखी काय ज्ञान घ्यायचं. मी अजून त्यांचंही ज्ञान घेतलं नाहीये. ती 12 वर्षांपासून त्या ज्ञान ऐकतात आणि सत्संग स्वतः करतात. त्यांना खूप लोक प्रश्न उत्तरं विचारतात आणि त्या साऱ्यांची उत्तरं देतात पण. हे सगळं ती करते पण पण ते गीतेचं ज्ञान आहे. हां आत्म्याचं ज्ञान बाकी राहिलंय. बरं इथे आत्म्याचं ज्ञान मिळतं तुम्हाला. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी राजमल जैन इंदौर बोला. मध्यान्हवंदामी पूज्यश्री चंद्रू वाधरवाणी. जय सच्चिदानंद. नाही, अनिल सोळंकी भोपाळ. कोण आहे? बोला. भगवान महावीरांच्या कानात जेव्हा गवळ्यांनी खिळे ठोकले तेव्हा भगवान महावीरांचे तर पूर्वजन्मातले त्याच्याशी वैर होते आणि त्यांनी समभावाने त्याचा निकाल केला होता. गवळ्यांनी जर पश्चाताप केला असता तर ते कर्मबंधनातून मुक्त झाले असते का? तेव्हा बदल होऊ शकला असता त्यांच्यात पश्चातापाने. ॲक्च्युली यांच्या कानामध्ये खिळे ठोकले गेले आणि त्यांनी ठोकले. यांच्याबाबत घडलं ते त्यांचं कर्मफळ होतं, यांचंही कर्म. दोघांचं कर्मफळ पूर्ण झालं. आतून वितरागी राहिले भगवान, त्यामुळे त्यांना काही बंधन राहिलं नाही, त्यांना मोक्ष मिळाला. जर पश्चाताप केला तर त्याचं बीज जळून जाईल आणि सेफ साईड होईल त्याची. नवे कर्म भोगावे नाही लागणार बघा, त्यांना. त्या स्थूलचं फळ स्थूल येईल, पण सूक्ष्माचं फळ त्याचा सूक्ष्मात जर त्यांना पश्चाताप झाला तर ते वाचतील. पण आनंद झाला, बघा कसा सरळ केला त्याला, तर आणखी बिघडेल त्याचं. म्हणजे स्थूल कर्माचं फळ स्थूल येतं आणि भावकर्माचं फळ दुसऱ्या भावात येतं. समजतंय आता तुम्हाला? दुसरं सर, माझ्या मुलांबरोबरचं मी प्रतिक्रमण करतो. काय काय करता मुलांबरोबर? माझ्या मुलांबरोबर जे राग द्वेष होतात त्याचे प्रतिक्रमण मी करतो. मग काय त्यातून मी मुक्त होऊ शकतो का? हां, प्रतिक्रमण केल्याने मुक्ती मिळू शकते. बरोबर, बरोबर आहे. तिसरे असे माझी प्रॉपर्टी माझ्या वृद्धापकाळासाठी मी काही इन्व्हेस्ट केली होती, पण जुन्या रागद्वेषांपायी मी कोड्यात पडलोय. पण आता त्यासाठी प्रार्थना केली तर मला मुक्ती मिळेल का? नाही, प्रार्थनेने नाही, आपण ज्ञानात राहायचं आणि राजमलजींना सांगायचं प्रार्थना करा, मग व्यवहार सुरळीत होईल. मग जी प्रॉपर्टी मी मला लाभ होईल म्हणून ठेवली त्यामुळे मी आता अडचणीत आलोय. माझी प्रॉपर्टी जी होती त्यांनी सांगितलं इथे पैसे गुंतव, इथे गुंतव, मी गुंतवले. आता त्याचे रिटर्न्स मला मिळत नाहीयेत. हां, मग समजायचं की हिशोब आहे आपला हिशोब आहे. राजमलला सांगायचं हिशोब आहे. लोभी वृत्ती आपलीच होती, त्याची शिक्षा आता आली आहे. हां समता भावनेने पूर्ण करूया, समाधानाने बाहेर पडा जेवढं होईल तेवढं. साहेब, ती चिकट फाईल आहे ती. नाही तर समजायचं की हिशोब पूर्ण त्या झाला. चिकट फाईल साठी प्रार्थना करू का प्रतिक्रमण करू? हो, प्रतिक्रमण करा. प्रतिक्रमण कसं करू? प्रार्थना करायची की फाईल आणि त्याबाबत जे भाव बिघडलेत, या माणसाने आपला विश्वासघात केलाय, असं केलं तसं केलं, त्याचं प्रतिक्रमण करायचं. चुकीचे भाव होतील व्यक्तीप्रती, त्याचं प्रतिक्रमण हा करायचं. माझा हिशोब होता. हो, हिशोब होता. चंद्रू वाधवाणी. हा, पूज्य बोला, श्रींच्या चंद्रू. चरणी कोटी कोटी प्रणाम. जय सच्चिदानंद. हो, बोला. चंद्रूभाई वाधरवाणी, घाटकोपर, मुंबईहून. हो, बोला. आता दादांनीही सांगितलंय, निरुमा सुद्धा म्हणतात, आपल्या इथे सत्संगात सुद्धा ऐकलंय की जे काही आपल्याला मिळतं त्याचे रिपेमेंट करावं लागतं. तर क्षमा मागून आपल्याला नम्रपणे हे विचारतो की आज आपण कोणते रिपेमेंट करत आहात? ॲक्च्युली असं नाही म्हणायचं, जे काही मिळालं ते रिपेमेंट असं नाही. जेवढी आपण सुख उपभोगतो, समजा आपण लाडू खाल्ले तर लाडू खाणं तो तर कर्मांचा हिशोब आहे. पण लाडू खूप मजा आली, किती वेळा बास, असं पुन्हा पुन्हा मिळाले तर किती मजा येईल, मला आणखी द्या, मला खायचं आहे, मजा येते. म्हणजे अहंकार जे सुख घेतो खाण्यामधून त्याचं रिपेमेंट म्हणून त्याची दाढ दुखेल. म्हणजे दुखणं हे सुद्धा कर्माचंच फळ आहे. म्हणजे दुःख भोगावं लागतं.
जे सुख उपभोगलं आहे त्याचं रिपेमेंट आहे. आता मी खाणार आणि मी त्यातून सुख नाही घेतलं आणि दाढ दुखली तर कर्मांचे हिशोब, पण माझ्यात वेगळेपणाची जागृती राहील. हे दीपक लावत आहे तेव्हा मला भोगावं नाही लागणार, मी मुक्त राहीन. वेदना मला स्पर्श नाही करणार. तर म्हणजे ज्ञानाच्या जागृतीने मी सुख घेतलं नसेल त्याचं रिपेमेंटमध्ये दुःख भोगवणार नाही आणि वेगळेपणाची जागृती राहील. पण तन्मयाकार होऊन जो सुख घेतो, तन्मयाकार होऊन दुःख पण त्याला भोगावं लागतं. मग म्हणून खाणं पिणं तो कर्मांचा हिशोब आहे, पण जेव्हा मोहाने तन्मयाकार होतात त्याचं रिपेमेंट करावं लागतं. समजलं आता तुम्हाला? हो आणि हा जो आपला सत्संग आहे ना, तो तर त्यासाठी आपल्या पूर्वजन्मात भावना होती की ज्ञानींसाठी काही सेवा करूया, त्यांच्या सेवेत राहायचं आहे, त्यांच्या आज्ञांचं पालन करूया, त्यांचे विचार सांसारिक लोकांपर्यंत पोचवल्याने त्यांची आराधना करायची, आत्म्याची आराधना करूया, अशी काही कामना केली होती. आज उदयकर्मानुसार आलो आहे सत्संगामध्ये. बरं. आणि लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून समज आली आहे, सत्संगाची भावना तर होतीच. आई वडील सुद्धा सत्संगाला घेऊन जायचे. पण दादांचे जे अद्भुत असे जे अकर्म विज्ञान आहे, त्यातून जी शांती आनंद मिळतो प्रत्येक माणसाला, तो अद्भुत आहे आणि त्याचं तर शब्दात वर्णन केलं जाऊ शकत नाही. बरोबर कारण आहे. आमच्यावर कृपा आपली होते तेव्हाच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. आम्ही खूप लोकांना सांगतो पण ते आपल्या दुःखामुळे हतबल असतात म्हणून ते येत नाहीत. त्यांना सांगायचं इथे रेस्टॉरंट उघडं आहे, भूक लागेल तेव्हा येतील. हा. आणि पूज्यश्री एक छोटीशी प्रार्थना गायची आहे दादांच्या सूक्ष्म रूपासाठी आणि आपल्या साकार रूपासाठी. ते जरा नंतर दादा राहू द्या. दादा ते मोहितरसे. लिहून पाठवा मला, मी वाचेन. बरं ठीक आहे. जय सच्चिदानंद. कारण आता वेळ बस. कमी आहे, लोकांचे प्रश्न जेवढे जास्त घेऊ तेवढं चांगलं आहे. अनिल सोलंकी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हो बोला. मी आपलं ज्ञान 4 वर्षांपूर्वी घेतलं होतं. आतापर्यंत तरी ठीक होतंच असं. पण 2-3 महिन्यांपूर्वीपासून म्हणजे कर्मांचा फोर्स एवढा जास्त होतोय, म्हणजे हे ज्ञान तर ठीक होतं तसं. जागृती पण होती. पण जी माझ्या फॅमिलीची जी बॅकग्राऊंड आहे, म्हणजे माझ्या वडिलांनी साऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण नाही केल्या इतरांच्या. म्हणजे खरं तर ते सक्षम आहेत जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि घरातले लोक, बाहेरचे लोक, इतरांनी यांच्या साऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. आणि आता पूज्यश्री मला आता आयुष्यात समोर दिसतंय, लग्न करायचं आहे, घर बांधायचं आहे, राहायला घर नाही आहे, झोपडीत राहतो. म्हणजे सर्व काही असतानाही म्हणजे श्रीमंत असूनही गरीब आहोत. आणि आमच्या श्रीमंतीचा फायदा इतर लोकांनी घेतला. आणि माझे पूज्य वडील आहेत, ते तर काहीच करू इच्छित नाहीत. मी फक्त इतरांसाठी करणार, तुमच्यासाठी काही करणार नाही. म्हणून कसं आहे, आपण म्हणता की व्यवस्थित आहे, पण कायद्याचा आधार घ्यावा, कोर्टाचा आधार घ्यावा का? नाही, ते चुकीचं आहे. आई वडिलांबरोबर असं करायचं. याचं समाधानपूर्वक जेवढं सोल्युशन काढता येईल तेवढं काढा. नाहीतर समजा आपलं हे व्यवस्थित आहे आणि श्रीमंती तो पण पुण्याचा हिशोब आहे, श्रीमंती गेली तोही आपल्या कर्मांचाच हिशोब आहे, कुणाचाही दोष नाही. जी आहे सिच्युएशन त्यात ॲडजस्ट व्हा, समताभावाने व्यवहार पूर्ण करा. कोर्ट कचेरीतून फायदा होणार नाही, सगळ्यांना दुःखच होईल. नाही पूज्यश्री, दुःख तर आहेच, दुःख तर सर्वांनाच झालेलं आहे. पण तरीही म्हणजे कोर्ट कचेरी. सोल्युशन काढा, काहीतरी मिळून सगळे मिसळून मार्ग काढा. नाहीतर आता कोर्ट कचेरी कराल तर वर्षानुवर्ष कोर्टाचं काम चालेल, वकील लोक पैसे घेत राहतील, आपण हप्ते भरत राहू. दुःखी होण्याचा मार्ग आहे तो. त्याऐवजी प्रतिक्रमण करा. ज्या लोकांबरोबर रागद्वेष झालेत, त्रास झाला आहे, त्यांच्यातील शुद्धात्म्याला स्मरून त्याच व्यक्तीचं प्रतिक्रमण करा. म्हणजे या जन्मात, पूर्वजन्मात जे काही रागद्वेष वैर काही झालं आहे, साऱ्यासाठी मनापासून पश्चाताप करतो आणि आम्ही समताभावाने राहून व्यवहार पूर्ण करू. 10-15 मिनिटं दादा भगवानाचा असीम जय जयकार करा, दादाजींना प्रार्थना करा. एक व्यवहार समताभावाने पूर्ण करायची शक्ती मला द्या. समजते आता तुम्हाला? हा पूज्यश्री, काल म्हणजे सत्संगाला येण्याआधी मला काल एक 2-3 असे अनुभव आले, ज्यामुळे असं वाटलं की आधीच झालं होतं रिझर्वेशन. म्हणजे थोडासा उशीर झाला होता आणि मला वाटत होतं की आता ह्या ट्रेनच्या रिझर्वेशनची गडबड होणार, मला उशीर होणार, माझी गाडी सुटून तर नाही ना जाणार, मी नाही पोहोचणार. म्हणजे जे मोक्षाचे रिझर्वेशन आहे त्यापुढे ह्या सांसारिक गोष्टी आहेत, धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, याचा आपण सांगा. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये कशाला मी किती महत्त्व द्यावे, कसं देऊ?
आणि निसर्ग किती आणि काय करणार ह्यात. तो पापपुण्याचा हिशोब आहे, त्यात कशाला लक्ष घालायचं. बघा, एखाद्याला लॉस होतो बिझनेसमध्ये, तो त्याच्या इच्छेनुसार लॉस होतो का? नाही. मग म्हणजे इच्छा नसतानाही प्रॉफिट होतो आपल्याला. म्हणजे पूर्वजन्मात जो धर्म केला त्या पुण्यामुळे आपल्याला या जन्मात लक्ष्मी मिळते. आता नवी बीजं तुम्ही सुधारा, मेन प्रोडक्शन सुधारा. बाय प्रोडक्शनबाबत का विचार करायचा? लक्ष्मी बाय प्रोडक्शन आहे, पूर्वभावातील धर्माचं फळ मिळतं या आयुष्यात. आता आपण धर्मात राहिलो तर चांगलं फळ मिळेल. आणि पूज्यश्री, मी एवढ्या लोकांना दुःख दिलंय एवढ्या गोष्टींवरून, म्हणजे ते आज म्हणजे कलियुगातली ही दृष्टी आहे, त्यामुळे एवढे दृष्टीदोष झालेले आहेत. मला जणू नरकात जाईन असं वाटतंय. त्या प्रकारे म्हणजे असं जरी नाही झालं तरी नाही नाही. मला तरी तशी भीती त्या प्रकारची वाटत राहते नाही, सतत. तसंच वाटतं. प्रतिक्रमणाने ते दोष सगळे धुवून टाकू शकाल. प्रतिक्रमण, आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यानाने सगळ्या प्रकारचे दोष धुतील. काय आता तोच मार्ग अवलंबा. आणि शिबिरात तुम्ही याल तर प्रतिक्रमण आम्ही करून घेतोच. कशाचं कसं वेगवेगळ्या प्रकारे, जेणेकरून आयुष्यात हे सगळे दोष धुवून टाकून आपण मुक्त होऊ शकू. जय सच्चिदानंद दीपक भाई. आपणास दीपा जैन. वारंवार नमन. मी हां. प्रथमच आले उज्जैनहून. हो हो. ज्या लोकांनी ज्ञान नाही घेतलंय त्यांच्या अंतिम समयी आपण असे काय करावे की त्यामुळे त्यांच्याबाबत असं आहे भावही की जर सुधारतील. त्यांनी दादा भगवानांचे विचार कधी ऐकले असतील किंवा त्यांना समजत असतील तर सांगायचं की ही सिमंदर स्वामींची प्रार्थना आहे, ती करा. म्हणजे सिमंदर स्वामी, मला तुमच्या शरणी घ्यावं. मला मोक्षाशिवाय या संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नको आहे. माझा दुसरा जन्म आपल्या शरणी यावा अशी कृपा करावी माझ्यावर. मला मोक्षगती मिळावी अशी कृपा करावी, अशी प्रार्थना तेव्हा करून घेऊ शकता. आणि दादा भगवानांचा असीम जय जयकार असंही काही म्हणावं. म्हणजे त्यांच्याकडून अशी प्रार्थना करून घ्यायची आणि सांगायचं, हे दादा होय. भगवान सिमंदर स्वामी, त्यांच्या परिणितीमध्ये बदल हो, त्यांचा पुढचा जन्म सुधारू दे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.